राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या. बाजारभाव, राजकारण, शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत. आज 10 मे 2025 वार शनिवार. शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अपडेट आले आहेत, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. राज्यातील सर्वसमावेशक म्हणजेच 1 रुपयातील पीक विमा योजना अखेर राज्य शासनानं बंद केली आहे. त्याऐवजी आता सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा महत्त्वाचा निर्णय अर्थात GR 9 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आलाय. या नव्या योजनेत काय बदल झालेत, अंमलबजावणी कशी होणार, कॅप अँड कॅप अंतर्गत बीडी पॅटर्न राहणार का, याबाबतची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीला. सध्या अरबी समुद्रावर तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे दक्षिणेकडून महाराष्ट्रात बाष्पाचा पुरवठा सुरू असून त्यामुळे राज्यातील काही भागात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. विशेषतः विदर्भ क्षेत्रावर असलेली प्रणाली दक्षिणेकडे सरकल्यामुळे विदर्भावरचा थेट प्रभाव कमी झाला असला तरी काही ठिकाणी आजही पावसाच्या शक्यता आहेत. नागपूर परिसरात सकाळी पावसाचे ढग सक्रिय असल्याचं पाहायला मिळाले, मात्र इतर बहुतांश भागात सध्या हवामान कोरडं आहे. येत्या 24 तासांमध्ये पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये म्हणजेच वाई, महाबळेश्वर, कोरेगाव, भोर, वेल्हा, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, अकोले, संगमनेर, सिन्नर या पट्ट्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा, बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हलक्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडू शकतात. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. विदर्भात नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 1 ते 2 ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरच्या पश्चिमेकडील भाग, सातारा, सांगलीचे पूर्व भाग, नाशिक व धुळे जिल्ह्याचे पूर्व भाग आणि नगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास थोड्याफार पावसाची शक्यता आहे. दरम्यान मराठवाडा व पश्चिम विदर्भात विशेष पावसाचा इशारा नाही. मुंबई व उपनगरामध्ये देखील सध्या पावसाची शक्यता कमी आहे. यानंतर पाहूया जागतिक बाजार संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या. भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका शेतीमालाच्या निर्यातीला बसलाय. भारतानं पाकिस्तान सोबत सर्व व्यापारी संबंध तात्पुरते बंद केलेत, त्यामुळे भारतातून पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तान, आखाती देश आणि सोव्हिएत संघातील देशांमध्ये होणारी निर्यात पूर्णतः ठप्प झाली आहे. सध्या निर्यात सुरळीत ठेवण्यासाठी भारताला पर्यायी समुद्र मार्गाचा वापर करावा लागत असून यामुळे वाहतूक खर्च वाढतोय आणि याचा परिणाम थेट निर्यातदारांच्या नफ्यावर आणि शेतकऱ्यांच्या भावावर होण्याची शक्यता वर्तवली जाते. या मार्गातून भारत अफगाणिस्तानला कापूस, सूत, कापड, मसाले, कांदा, हळद, हरभरा, मसूर, राजमा, सोयाबीन, पेंड, तेलबिया पदार्थ अशा विविध शेतमालाची निर्यात करत होता. अफगाणिस्तान मार्गे पुढे हेच उत्पादन इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, बहरीन, जॉर्डन तसेच सोव्हिएत संघातील देशापर्यंत पोहोचवले जात होते. या मार्गामुळे वेळ आणि वाहतूक खर्च वाचत होता. मात्र आता हा मार्ग बंद झाल्यानं माल समुद्रमार्गे पाठवावा लागणार आहे, ज्यामुळे खर्च वाढणार आहे. निर्यातदार सांगतात की पाकिस्तानचा मार्ग बंद राहिल्यास त्याचा सरळ परिणाम निर्यातीच्या किमतींवर आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरांवर होऊ शकतो. व्यापार ताणलेला राहिल्यास नफात कपात होईल आणि शेतीमालाचे भाव कमी होतील. विशेषतः हरभरा, मसूर, मसाले, कडधान्य यांच्यावर परिणाम अधिक जाणवू शकतो. पाकिस्तानमधून भारतात काजू, खजूर, मीठ, लोकर यांसारखी आयात देखील होत असते. गेल्या काही वर्षात व्यापार जरी थोडा कमी झाला असला तरी युद्धजन्य स्थितीमुळे तो पूर्णतः बंद झालाय. दहशतवादी कारवाया आणि भारतातील नागरिकांच्या मृत्यूनंतर भारतानंही कठोर भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत जोपर्यंत पाकिस्तान मार्गे व्यापार पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत निर्यातीसाठीचा खर्च अधिक असेल आणि त्याचा परिणाम शेतीमाल व्यापारावर जाणवणारच आहे. आता देशासाठी ही एक संवेदनशील आणि निर्णायक वेळ आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सीमांवर आपल्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस जागून लढणाऱ्या भारतीय जवानांना आणि देशाचा अन्नदाता शेतकऱ्यांना सलाम करण्याची हीच ती वेळ आहे. भारतीय सेनेचं मनोबल उंचावण्यासाठी आणि आपल्या वीर जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सगळे मिळून एकच गोष्ट लिहा, जय जवान जय किसान. देशासाठी तुमचं एक वाक्यही मोठं बळ देऊ शकतो.
लिहा, शेअर करा आणि देशभक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवा. वंदे मातरम. यानंतर पाहूया पीक विमा संदर्भातील अपडेट. नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या नाले तुडुंब भरून वाहिले. शिवारात पाणी साचलं आणि नदीकाठची संपूर्ण पिकं खरडून गेली. यामुळे जिल्ह्यातील जवळपास 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचं पीक नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे पाठवली होती. या घटनेनंतर शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकाअंतर्गत 258 कोटी रुपये भरपाई मंजूर झाली असून त्याचे वाटप सुरू आहे. मात्र यानंतर ही अतिवृष्टीचे फटके पुन्हा बसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, विस्तृत स्थानिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान तसेच पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान अशा विविध घटकांतर्गत विमा कंपनीकडे नवीन दावे सादर केले. मात्र या नव्या दाव्यांबाबत विमा कंपनीकडून स्पष्ट माहिती न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. एकीकडे सरकारनं नुकसान मान्य केल्याची घोषणा असताना दुसरीकडे प्रत्यक्ष परताव्याबाबत अंधुकता राहिल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय की या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांना विमा कंपनी मार्फत अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी निर्देश दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे म्हणाले, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झाले आहेत. विमा परतावा वेळेवर मिळत नसेल तर शेतकऱ्यांना जगण्याचा आधारही हरवतो. विमा कंपनीनं खुलासा करावा की परतावा मिळण्यास इतका विलंब का होतोय. जो परतावा शिल्लक आहे तो तातडीनं वितरित व्हावा. एकीकडे शेतकऱ्यांनी वेळेवर हप्ता भरून सहभाग नोंदवलेला असतो तर दुसरीकडे नुकसान झाल्यावर त्यांच्या तोंडाला विम्याची फक्त गाजर दाखवली जात आहेत अशी भावना आता जिल्ह्यात उघडपणे दिसून येते. खरंच पीक विमा योजनेत ढिसाळपणा चालू आहे का? शेतकऱ्यांनी वेळेवर हप्ता भरला, कागदपत्र दिली, नुकसान झाले याचे पुरावेही सादर केले तरीही महिने परतावा मिळत नाही. विमा कंपनीकडून वेळोवेळी माहितीच मिळत नाही तर अनेकदा पात्र शेतकऱ्यांनाही अपात्र ठरवलं जातं. याला फक्त ढिसाळपणा म्हणायचं नाही तर काय? सरकार योजना जाहीर करतं पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम केव्हा जमा होईल याचा काहीच ठाव ठिकाणा नाही. मित्रांनो, तुम्हालाही वाटतं का की पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत मोठा ढिसाळपणा आहे? तुमचे अनुभव, तुमची मतं आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि जय जवान जय किसान लिहून शेतकऱ्यांना आपल्या पाठिंबा द्या. सध्या बाजारात कांद्याची आवक चांगली सुरू आहे. काही भागांमध्ये अवकाळी पावसामुळे थोडाफार फरक जाणवतोय पण एकूण आवक मात्र चांगलाच आहे. त्यामुळे सध्या कांद्याला फारसा उठाव नाही आणि त्याचा परिणाम दरावर दिसतोय. गेल्या काही आठवडे कांद्याचे भाव सरासरी 900 ते 1100 रुपये प्रति क्विंटल याच दरम्यान फिरत आहेत. मात्र आता मे महिन्यात आवक थोडी कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे गावात थोडासा आधार मिळेल असा अंदाज कांदा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. टोमॅटोबाबत बोलायचं झालं तर सध्या भाव काहीसे दबावतच आहेत. राज्यभरातील बाजारांमध्ये टोमॅटोची आवक चांगली सुरू आहे आणि उठाव मात्र स्थिर आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोचा दर सध्या सरासरी 700 ते 1100 रुपये प्रति क्विंटल आहे. पुढील काही आठवडे आवक अशीच राहिली तर दरात फारसा बदल होण्याची शक्यता नाही, उलट दबाव वाढू शकतो असं टोमॅटो बाजारातील अभ्यासक सांगतायत. बटाट्याचं यंदा उत्पादन वाढलेलं आहे. विशेषतः पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भरपूर बटाटा आलाय पण सध्या बाजारात पुरवठा स्थिर आहे आणि मागणी चांगली दिसते. यामुळे बटाट्याचे भाव 1500 ते 1700 रुपये प्रति क्विंटल दरम्यान स्थिरावले. लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्यामुळं मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढे बटाट्याचे दर थोडे वर जाऊ शकतात असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. कापसाच्या बाबतीत गेल्या काही दिवसांपासून दरामध्ये चढ उतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी आहेत आणि भारतात तुलनेनं जास्त असल्यामुळं दरवाढीवर मर्यादा आली आहे. त्यातच देशात कापसाची आयात वाढली आहे आणि CCI कडून विक्री सुरू असल्यामुळं कापसाचा दर सध्या 7500 ते 7800 रुपये प्रति क्विंटल दरम्यान स्थिर आहे. पुढेही हेच घटक दरावर परिणाम करत राहतील असं कापूस बाजाराचं अभ्यासक सांगत आहेत. म्हणजे एकंदरीत काय तर कांदा, टोमॅटो, बटाटा आणि कापूस या मुख्य शेतीमालांमध्ये सध्या फारसा तेजीचा सूर नाही. कुठे स्थिरता आहे तर कुठे दबाव आहे. बाजाराच्या चढ उतारावर शेतकरी आणि व्यापारी दोघांचंही लक्ष लागलंय. तुम्ही सध्या कोणता माल विकला, काय दर मिळाला, खाली कमेंटमध्ये जरूर लिहा आणि एकमेकांपर्यंत माहिती पोहोचवा. यानंतर पाहूया आजची महत्त्वाची आणि मोठी बातमी.
राज्यातील सर्वसमावेशक म्हणजेच 1 रुपयातील पीक विमा योजना की राज्य शासनानं बंद केली आहे, त्याऐवजी आता सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय अर्थात GR 9 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आलाय। नव्या योजनेत काय बदल झालेत, अंमलबजावणी कशी होणार, कप अँड कॅप अर्थात बीड पॅटर्न राहणार का, याबाबतची सगळी माहिती आता शेतकऱ्यांसमोर स्पष्ट झाली आहे। 29 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1 रुपयातील योजना बंद करून नवी योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली होती। त्या निर्णयाची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे। नव्या योजनेनुसार शेतकऱ्यांना आता आपापल्या पिकानुसार एक ठराविक टक्केवारीनं हप्ता भरावा लागणार आहे। म्हणजेच खरीप पिकांसाठी 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% हप्ता शेतकऱ्यांनी भरायचा आहे। उर्वरित हप्ता केंद्र व राज्य शासन मिळून भरणार आहेत। पूर्वी 1 रुपयात नोंदणी शक्य होती, ती व्यवस्था आता थांबवण्यात आली आहे। ही योजना एरिया अप्रोच पद्धतीने राबवली जाणार असून अधिसूचित क्षेत्रातील आणि अधिसूचित पिकांसाठीच विमा लागू असेल। पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत जर वीज कोसळली, गारपीट झाली, पूर, वादळ, दुष्काळ, कीड, रोग, नैसर्गिक आग यामुळे उत्पादनात घट झाली तर त्यासाठी नुकसान भरपाई मिळणार आहे। शेतकरी केंद्र शासनाच्या पोर्टलवर, बँकेत किंवा CSC केंद्रावर जाऊन स्वतःहून आपला पीक विमा भरण्याची यात मुभा देण्यात आलेली आहे। या नव्या योजनेत जुनेच कप अँड कॅप मॉडेल अर्थात बीड पॅटर्न लागू राहणार आहे। म्हणजे 80% कमी नुकसान झाल्यास 20% खर्च विमा कंपनीला आणि उर्वरित रक्कम राज्य सरकारला परत करावी लागेल आणि जर 110% नुकसान झालं तर त्याची भरपाई विमा कंपनी आणि त्यावरील नुकसान राज्य सरकार देणार आहे। सुधारित योजनेच्या अंमलबजावणीसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात कोणती विमा कंपनी योजना राबवेल, हप्ता किती असेल याचा स्वतंत्र शासन निर्णय जून महिन्यात येण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे मूल्यांकन करताना 50% तंत्रज्ञानावर आधारित डेटा आणि 50% कापणी प्रयोगाचं उत्पन्न याच्या आधारावर नुकसान निश्चित केलं जाणार आहे। धाराशिव जिल्ह्यात याआधी या पद्धतीचा विरोध झाला होता, पण या GR मध्ये तोच 50-50 रेशो कायम ठेवण्यात आला आहे। या योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी मागील वर्षी विमा योजनेअंतर्गत ज्या कंपन्यांना हप्ते दिले गेले होते त्यातील 50% हप्ता पुन्हा देऊन कार्यारंभ करण्यात येणार आहे। कोणत्या ट्रिगरमुळे विमा दिला जाईल, नुकसान भरपाईचं कॅल्क्युलेशन कसं असेल, हे सर्व तपशील लवकरच येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केले जाणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, 1 रुपयात मिळणारी पीक नोंदणी बंद झाली असली तरी योजना पूर्णपणे बंद झाली नाही। सुधारित पद्धतीनं पण शेतकऱ्यांसाठीच नव्यानं उभारण्यात येणारी योजना आता अधिक जबाबदारीने राबवली जाणार आहे। तुमच्या मते या योजनेत झालेले बदल योग्य आहेत का? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की लिहा। आणि हो, अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या आपल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा। धन्यवाद।